जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मीडियात स्वतंत्रपणे समाज प्रबोधनाचे काम हाती घेतल्यास अडचणी येणारच, तशा आम्हालाही आल्या. येत राहतील. मोठं ऑफिस, अद्ययावत साधनं, नेटवर्क आणि टीम उभी करून आम्ही मीडिया हाऊस उभे करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यासाठी समाजात चळवळीतील 4-5 कार्यकर्त्यांनी आमची मीडिया हाऊस उभी करण्याची धडपड पाहून मदतीचा हातही पुढे केला. त्याचा आम्ही लोनसाठी वापर केला. आम्हाला मीडिया हाऊससाठी 21 लाखाचे लोनही मंजूर झाले होते, पण काही अडचणीमुळे आम्हाला ते पैसे मिळाले नाही. त्यामुळे मीडिया हाऊस उभे राहू शकले नाही. असो, आम्ही छोट्या ऑफिसमधून पुन्हा नव्या जोमाने आपल्यासमोर येत आहोत. या मधल्या काळात अनेकांनी आम्हाला फोन करून, मेसेज करून विचारणा केली की जागृती न्यूजवरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीसाठी व्हिडिओ येत नाही. प्राचीताई, प्रतिमाताई आणि शैलजाताई यांची व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळत नाहीत. ते कधी सुरू करणार आहात? तर प्रेक्षक हो, तुमची प्रतीक्षा संपली आहे. या व्हिडिओपासून प्राचीताई दुधाणे नियमितपणे जागृती न्यूजवरून आपल्या भेटीला येणार आहेत. आपण पाहू शकता स्क्रीनवर प्राचीताई, त्यांच्यासोबत त्यांच्या आई आहेत. आईचा त्यांचा नुकताच वाढदिवस झाला. खरं तर आज प्राचीताई यांच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडण याविषयी आम्ही स्पेशल मुलाखत घेणार होतो, पण आज त्यांच्या आई श्रीमती विजयाताई सोबत आहेत. त्यांच्याकडूनही आपण प्राचीताई नेमकं काय आहेत, त्यांचं जडणघडण कशी झाली, त्यांना समाजकार्यात, सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात कसा रस आला, हे त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेणार आहोत. आई, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे. आज प्राचीताई महाराष्ट्रात एक वैचारिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. लाखो लोक त्यांचे जागृती न्यूजवरचे व्हिडिओ पाहतात. हे सगळं पाहून आपल्याला काय वाटतं? नमस्कार, मी विजया पांडुरंग थोरात, प्राचीताई दुधाणेची आई बोलते. आता प्राची जी आहे हे मुळात म्हणजे बाळकडूच मिळालेलं आहे आणि माझ्या बाबतीत बाळकडूच मला माझ्या आईच्या वडिलांकडनं मिळालेलं आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते. आजी पण माझी आता 100रीला आलेली आहे, तेही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे आहेत. इंदिरा गांधी आणि नेहरू हे त्यांचे आदर्श. यशवंतरावजी चव्हाण अशा यांच्या या विचारांच्या याच्यात वाढलेली आमची ही प्युअर 52 कशी सोने माणसे माझे आजोबा दत्तात्रय शामराव कालेवार आणि माझी आजी सीताबाई दत्तात्रय कालेवार यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक सुरुवात केलेली. त्यांचं लग्न इंटरकास्ट झालेलं. आंब्याच्या बागा, संत्र्याच्या बागा माझ्या आजोबांच्या होत्या. गरीब कुणी आला, त्यांनी 40 झाडं आंब्याची होती, पण कुणालाही विकत दिलेली नाही. या आणि खा. आजारी कुणी पडलं तर त्यावेळेस गरिबांना मोसंबी वगैरे देणं, म्हणजे त्यांनी कधी नाही. एके ठिकाणी त्यांना हॉटेलमध्ये एक लहान मुलगा तुडतुडा वाळलेला काम करताना दिसला. आजोबांनी विचारलं, कोण रे बाळा तू? तर तो 5-6 वर्षाचा मुलगा काही बोलू शकला नाही. माझ्या आजोबांनी त्यांना घरी आणलं. त्या मुलाला दत्तक घेतलं स्वतः. त्यांना छान शिकवून त्याला मिलिटरीमध्ये भरती करून हेही की जय जवान जय किसान हे सुद्धा त्यांनी ते अंमलात आणलं. राजकीय क्षेत्रात कधी कुणाला घाबरले नाही. कुठलेही दरोडेखोर असू काय असू, आजोबांचं नाव घेतलं का चळचळा ते पंचक्रोशीत घाबरायचे. सगळ्यांना जीव पण लावणं, कडक आणि प्रेम असे जे ओला म्हणतात ना, नारळ वरून हे असतो पण आतमध्ये मावळ, तसे माझे आजोबा होते. आणि त्यांनी आम्हाला हे डेअरिंग बाज, शेती, सामाजिक सगळं जे आहे स्त्रियांना कमी न लेखता स्वतःच्या पायावर उभं करून स्वतंत्र जे केलं ते. शिवाय आम्हाला कुठल्याही गोष्टीचा कमीपणा त्यांनी असं एक शिकवलेलं नाहीये. आणि राजकारण असू, आम्ही सगळे सहभागी. नंतर लग्नानंतर सुद्धा माझे मिस्टर हे शरद पवारांच्या याच्यात होते राजकीय क्षेत्रात. माझं लग्न झाल्यानंतर त्यांना राजकीय याच्यात शिरूर तालुक्याचं अध्यक्ष केलं. तिथून आमची परत राजकीय वाटचाल सुरू झाली. मला तर मुळात आवडत, आमचं रक्त असते गरम, सामाजिक आणि जिथं अन्याय असेल तिथं ठेचणार आणि जिथं गरज आहे तिथं मदत करणार हे आमचं तत्व. त्याच्यानंतर आमची ही मुलं कुठेही जाताना सामाजिक क्षेत्रात घरात येणारा प्रत्येक, तो खालच्या जातीचा आहे का वरच्या जातीचा आहे, गरीब आहे का श्रीमंत. आमच्या एक उदाहरण देते. आमच्या गावातले एक मातंग समाजाचा माणूस माझं नवीन लग्न झालं तेव्हा घरी आला आणि आमच्या यांना
विचारलं कुठं आहेत ते, आणि तो बाहेर दारात बसला. म्हणलं तुम्ही दारात का बसले? नाही म्हटले बाई असंच. म्हणलं नाही, तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर कुठं बसता? मेन ठिकाणी एक करू कुटुंबाचा करता म्हणून. आमच्या नजरेत पण तुम्ही कुटुंबाचा करता आहे. इथे बसा सोफ्यावर. आणि त्यांना सोफ्यावरून चहा पाजला. ही अशी आमची सुरुवात. त्यांच्या घरात जाऊन आम्ही खाणार. त्याच्यामुळे शुद्ध स्वच्छ असलं तर आम्ही जातपाताने काही मानलेलं नाही. तसंच माझ्या मुलांना बाळकडू तेच पाहिले त्यांनी लहानपणापासून. राजकारणात फिरताना यांनाही घेऊन फिरायचे मी. त्याच्यामुळे ते त्यांचं ऑब्झर्वेशन हे सगळं, आणि जात्याच म्हणतात ना ते काय जीन्स असतात ते पण, आणि स्वतःची तिची धडपड, तिचा स्वभाव, याच्यात नाही ते घडत गेली आणि घडत आहे, घडत राहणार. आपण पाहिलं की आईने प्राचीताईंच्या बाळकडूविषयी सांगितलं. आता आपण प्राचीताईकडून जाणून घेऊया. ताई, आपल्याला समाजकार्याचं बाळकडू हे घरातूनच मिळालं असलं तरी आपण समाजकार्यात कशा सक्रिय झाला? हा प्रश्न खरं तर खूप अवघड आहे, कारण समाजकार्यात कशी सक्रिय झाले, आईनी जसं सांगितलं तसं हे घरातनच बाळकडू होतं. त्यामुळे जसं समजायला लागलं मला असं वाटतं तसं त्यांनी आम्हालाही कुठलीच भेदाभेद कधी शिकवला नाही. त्यामुळे लोकांना हे समाजकार्य जरी वाटत असेल तरी ती आपलं एक कर्तव्य म्हणून आम्ही खरं तर ह्या गोष्टी सर्व करत आलो. आपल्या घरामध्ये कुणी कामाला असतील, समाजात कुणी आपल्याला गरजवंत किंवा वंचित कुणी दिसलं तर आपसुकच त्यांच्याकडे पावलं ओढली जायची. आणि ही सुरुवात खरं तर फार लहान वयातून झाली, परंतु एक मूर्तिमंत स्वरूप ज्याला म्हणतात की खऱ्या अर्थाने समाजकार्य आज जसं ज्याला म्हटलं जातं की एखाद्या नावाने किंवा काही आपण असं सुरू करतो किंवा वैयक्तिकरित्या सुरू करतो, तर तसं माझ्या लग्नाच्या नंतर मी हे सुरू केलं की संस्था संघटना या माध्यमातून कार्य करणं. नाहीतर मग तसं ही सुरुवात फार पूर्वी झाली होती, परंतु त्याला समाजकार्य म्हणतात आणि ते चार भिंतीत किंवा चौकटीत ते बंद आहे, बंदिस्त आहे असं कधीच जाणवलं नव्हतं किंवा आजही जाणवत नाही. सुरुवात आपल्या जवळच्या लोकांपासून की ज्यांना आपण आपल्या कामगार आपल्याकडे जे असतात त्यांच्यापासून केलेली आहे, आणि आज सुद्धा ती त्या पद्धतीने सुरू आहे. समाजात तर अनेक घटकांसोबत कार्य केलेलं आहे, कार्य सुरू आहे, ते कार्य सुरूच आहे. आणि त्यामुळे बाळकडू असल्यामुळे घरातून, कुटुंबातून हे अगदी खरंच सांगायचं तर लहानपणापासूनच हे समाजकार्य याची एक सुरुवात दिशा ती मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने समाजकार्य आपण मदत करतो लोकांना, त्याला समाजकार्य म्हणता येणार नाही. त्यामुळे माझी जी समाजकार्याची व्याख्या आहे त्या अनुषंगाने मला अजून खूप कार्य करायचं आहे. जो खरा भारत आपण ज्याच्याकडे पाहतो, जो एका साच्यामध्ये बांधल्या गेलेला आहे, आणि त्या भारताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण समाजामध्ये ते कार्य एका मार्गावरती तरी किमान आपण घेऊन जाऊ शकू, हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खरं मी असं म्हणेल की मी समाजकार्य करते. तुम्ही म्हणालात की समाजकार्य हे अगदी लहानपणापासूनच तुमच्या हातून घडत गेलं, परंतु याला समाजकार्य म्हणतात हे लग्न झाल्यावर आपल्याला कळालं. समाजकार्य करत करत आता राजकारणातही आलात. बरं, राजकारणाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? कौटुंबिक पार्श्वभूमी होतीच. आईने सांगितलं तसं वडील त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच राजकारणामध्ये सक्रिय होते, आणि पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी राजकीय त्यांची कारकीर्द जी आहे ती सुरुवात केली होती. आणि एकंदरीतच परिवर्तनशील विचारांची घरामध्ये जी काही जडणघडण होती त्या अनुषंगाने त्यांचंही कार्य सुरू होतं. लहानपणापासून त्यांच्या सोबत जाण्याचा येण्याचा, निवडणुका ज्या त्यांनी लढवल्या वडिलांनी, त्यामध्ये जसं जे कार्य होतं समाजापर्यंत पोहोचण्याचं, लोकांमध्ये मिसळण्याचं, लोकांची मतं ऐकून घेण्याचं, किंवा खरंच आपण ज्याला समाजकार्य म्हणतोय तेच राजकारण आहे, आणि ज्याला राजकारण आपण म्हणतोय हे काहीतरी वेगळंच आहे जे सुरू आहे. नीतिमत्ता शून्य जे राजकारण आज सुद्धा समाजात आपण पाहतो हे फार वेगळं आहे. खरं तर रयतेसाठी, लोकांसाठी आपण त्यांच्या गरजा समोर ठेवून मूलभूत किमान त्या जरी आहेत त्या आपण पूर्ण करणं म्हणजे खरं तर राजकारण आहे. आणि त्याचा पाया समाजकारणापासूनच सुरू होतो, आणि एक सायकल आहे ती. म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू आपण म्हणतो, समाजकार्य, राजकारण, म्हणजे एका बाजूला समाजकार्य आहे, दुसऱ्या बाजूला राजकीय कार्य आहे. तुम्ही कोणत्याही दोन्ही याला सोडून तुम्ही कोणत्याही पूर्णत्वाला तुम्ही पोचू शकत नाही. त्यामुळे मला इतकं माहितीये की माझा समाज कार्याचा हा
पिंड आहे आणि मला जर लोकांच्या हितासाठी कार्य करायचं असेल तर मी एकटी फक्त मी हा समाजकार्य करतेय, समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून ओरडून चालणार नाही. हे चित्र माझ्यासमोर अगदी सुरुवातीपासून स्पष्ट होतं. कारण जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता नाही, राजकीय तुम्हाला ती ताकद नाही, तोपर्यंत तुमची जी ध्येय आहेत किंवा मी जे स्वप्न पाहतीये की भारत हा आपला जो एकसंध आहे किंवा जे समानतेचा आपण त्या पायावरती आपण तो उभारलेला आहे, ही स्वप्न जर आपल्याला सगळी खरंच जर प्रत्यक्षात उतरवायची असेल तर आपल्याला राजकारणाचा भाग असणं हे निश्चितच आहे आणि म्हणून त्यामध्ये प्रतिनिधित्वही आपलं असावं. त्या अनुषंगाने मी खरं तर राजकीय ह्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी उतरली आहे. अनेक जण राजकीय सामाजिक संघटना काढतात, परंतु त्यामागे मला काहीतरी मिळायला पाहिजे हा उद्देश ठेवून काढतात. त्यांना स्वतःचं भलं होणं हे अपेक्षित असते. तुम्हाला राजकारणातून काय अपेक्षित आहे? राजकारणातून अपेक्षित काय आहे म्हणण्यापेक्षा राजकारणात आपण काय अपेक्षित आहे करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण हे वेगवेगळे खरं तर मंच आहेत की त्याच्यावरती उभं राहून आपण आपलं आयुष्य, आपण जीवन हे आहे हे कसं रेखाटलं पाहिजे हे आपल्या हातात निश्चितच आहे. अनेक आपल्याला आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात नशीब वगैरे मी म्हणणार नाही, पण एक महत्वाची बाब ती आहे की या मातीत आपला जन्म झालाय. कारण महाराष्ट्राची ही जी भूमी आहे हिने देशाला आणि जगाला हिने एक मार्ग दाखवलेला आहे, जो परिवर्तनाचा आहे, चळवळींचा आहे, एक विचारांचा आहे, संतांचा वारसा आपल्याला आहे. छत्रपती शिवराय असतील, संभाजीराजे असतील, या सगळ्यांचा जन्म या भूमीत झालेला आहे आणि त्यांनी या देशाला एक दिशा दिलेली आहे. आणि राजकीय त्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे, ती निर्मिती राजकीय जी त्यांची आहे ही खरं तर जनतेसाठी, रयतेसाठी आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला रयतेचं राज्य कसं निर्माण करता येईल, कारण ज्यांनी आपल्याला हे स्वप्न दाखवण्याची ताकद दिली, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपण म्हणतो, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई यांचा हा महाराष्ट्र आहे म्हणतो, जो त्यांनी परिवर्तनाचा, चळवळीचा आणि बदल घडवण्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. जर ते विचार घेऊन आपण समाजामध्ये कार्यरत राहू शकलो, मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, तर मला असं वाटतं की तो उद्देश खरा आहे आणि नक्कीच त्याच्यात माझाही स्वार्थ आहे. इतरांप्रमाणे तो स्वार्थ नसेल, परंतु हा माझा स्वार्थ आहे की हे माझे विचार आहेत, हे माझ्यामध्ये कुठेतरी आहेत आणि त्याला एक स्थान मिळावं आणि त्या माध्यमातून समाजाचं हित जोपासलं जावं, इतकीच त्यामागची जो स्वार्थ आणि अपेक्षा आहे ती आहे. राजकारणासंबंधी तुम्ही व्यक्त केलेली अपेक्षा ठीक आहे, परंतु राजकारणात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून आजची सामाजिक राजकीय परिस्थिती तुमच्यासारख्या कार्यशील महिलांसाठी सकारात्मक आहे का? नाही, आजच काय, इथून मागच्या हजारो वर्षांच्या काळामध्ये माझ्यासारख्या स्त्रिया असू देत किंवा इतर कोणीही असू देत, यांच्या कोणाहीसाठी ही सामाजिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे किंवा व्यवस्था आपण म्हणू, ही सकारात्मक निश्चितच नाहीये आणि ती आणखीन पुढे किती काळ चालू राहील हे देखील मला माहित नाही. परंतु इतिहास हा माझा आवडता विषय आहे आणि इतिहासाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काही शिकवलं आहे किंवा त्यांनी आपल्या पाठीमागे जे काही ते ठेवून गेलेले आहेत, कारण पुढे हे वाढवायचंय आपल्याला, या अनुषंगाने मी इतकाच विचार करते की संघर्ष आहे, प्रत्येक व्यक्तीला संघर्ष आहे, स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला संघर्ष आहे, परंतु स्त्रियांच्या वाट्याला हा संघर्ष 1000 पटीने अधिक आलेला आहे. कारण व्यवस्था स्त्रीकडे जी पाहण्याची जी त्यांची मानसिकता आणि दृष्टिकोन आपल्याला देतो हा फार वेगळा आहे. आज आपण पाहतोय समाजामध्ये संविधान संपूर्ण मनुस्मृती जी आहे ही लागू करण्यासाठी अत्यंत वेगाने प्रयत्न सुरू आहेत. संविधानाने आम्हाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या दृष्टिकोनाने आम्ही कुठे पावलं उचलतोय नाही उचलतोय की मनुवाद आमच्या डोक्यावरती थोपवला जातो. आज अनेक सुशिक्षित महिला समाजामध्ये आहेत, पीएचडी धारक आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही आध्यात्मिक आहे, परंतु आम्ही सुशिक्षित असून अध्यात्मात आहे, त्याला ती वेगळी जोडते देतात. मला असं वाटतं की आपण जे खरं विचार आपले मूळ आहेत त्याकडे वळलं पाहिजे, त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. अध्यात्माच्या बाबतीत मी बोलणार नाही, तुम्ही कुणाला करायचंय करा, करू नका, त्याबाबत आपण कधीच आडकाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा लोकांना केलेली नाही आणि करणार नाही. पण अतिपणा जो होतो, जो तुम्ही अंधविश्वासाने त्याच्याकडे जे पाहता आणि त्यातून तुम्ही जे काही पुढे घेऊन जाता, हे आपण खरं तर रोखलं पाहिजे. आणि मला निश्चितच याबाबत माहिती आहे की माझे हे विचार घेऊन किमान राजकारणात मी कितपत यशस्वी होईल,
कारण आपल्याच विचाराचे जे स्वतःला पुरोगामी चळवळींचे लोक म्हणतात, संस्था, संघटना, नेते आहेत, हेच या विचारांना खरं तर पुढे जाऊन देण्यासाठी मार्ग खुला करत नाही, अडचणी निर्माण करतात. आणि एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून तर ह्या अडचणी अधिक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मी हारणार नाही, कारण माझा हेतू शुद्ध आहे, माझे विचार शुद्ध आहेत, त्यातून जे मला निर्माण करायचंय हे शुद्ध आहे. आणि आपल्यासारखे इतर आपले जे व्हिडिओ बघत असतात बांधव भगिनी आहेत, हे 100% आपल्याला त्यामध्ये साथ देतात आणि त्यांचे जी सकारात्मक इच्छा आहेत या आपल्या सोबत आहेत आणि एक दिवस आपण यामध्ये निश्चित यशस्वी होऊ याची मला कल्पना आहे. तुम्ही आता आध्यात्मिकचा विषय काढलेला आहे आणि खरं तर राजकारणातील लोक खरं बोलत नाही. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण नास्तिक आहात, त्याबाबत काय सांगाल? मी नास्तिक नव्हते, परंतु मी नास्तिक झाले आणि बाकी सगळ्या गोष्टींचं बाळकडू मिळालेलं आहे. परंतु हे माझ्या मनाने मी स्वीकारलेला हा नास्तिक जो आहे तो निश्चितच आहे. वयाच्या 33व्या वर्षापर्यंत मी नास्तिक होते. वयाच्या 33व्या वयापर्यंत मी आस्तिक होते. त्यानंतर काही घडामोडी अशा घडत गेल्या की अरे हे सगळं खोटं आहे, यामध्ये काही तथ्य नाहीये. कारण प्रश्न विचारण्याची ती एक सवय होती. मग आपण हे का करतोय, हे करणं गरजेचं आहे का, या गोष्टी आपण करतोय त्याचा काही उपयोग होतोय का, हे प्रश्न मनात यावे सुरुवात झाली. कारण संघर्ष जे काही करावे लागत होते त्यात तर कुठे खंड पडत नव्हता, ते उलट अधिकाधिक वाढत होते. म्हणजे हे होम हवन केले की तुमचा हा त्रास कमी होईल, किंवा अमुक देवाला जा, अमुक नवस करा, तुम्ही सत्यनारायण घाला, तुम्ही ही पूजा घाला, याने तुमचा त्रास कमी होईल. हे सगळं धादांत खोटं निघालं. उलट अडचणींमध्ये अधिक वाढ होत गेली, पैसा पाण्यासारखा खर्च झाला. या कुठल्याही गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही हे जेव्हा समजलं, त्या दिवशी खऱ्या अर्थाने घरातले देव सगळे डब्यात बंद करून बाहेर ठेवून दिले. आणि इथून पुढे काय होतंय हे जर आपण नाही केलं तर किती आपलं नुकसानाने आयुष्यात वाटोळा आत्ता होते त्यापेक्षा होणार आहे, हे करून तर बघूयात, हा विचार त्यावेळेला मनात आला. अर्थात या स्थितीतून त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी काही काळ देखील लागला, आजही जातोय. नास्तिक असण्याकडे मी फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. काल जशी मी नास्तिक होते मी तशी आज नाही, आणि आज आहे तशी मी उद्या नसणार आहे. कारण वेगवेगळं त्यामध्येही आपल्याला नक्कीच शिकायला मिळतंय. बाबासाहेबांचं इथे मला एक विचार आठवतात, बाबासाहेब आंबेडकरांचे, की त्यांनी सांगितलं होतं की मी काल जे काही लिहून ठेवलं असेल त्यापेक्षा मी उद्या जे लिहीन तुम्ही त्यावरती जास्त विचार करा. कारण ते माझे कालचे विचार होते, उद्या माझे विचार अधिक प्रगल्भ होऊन निघतील. कालपर्यंत मला असं वाटायचं आपण मंदिरात न जाऊन नास्तिक जे आहे ते आपण नास्तिक असण्याचं प्रदर्शन आपण करू शकतो, परंतु तसं नाही. मंदिरामध्ये जे काही मूर्त्या मांडलेल्या आहेत नवरात्रीच्या निमित्त, ज्या देव्यांपुढे सुद्धा गरबा दांडिया आपण खेळतो किंवा उपवास तापास करतो, मुळात म्हणून ते स्वरूप जे आहे हे बदललेले आहे. परंतु हे सगळे देव जे आहेत हे आपलेच त्यातले बरेचसे पूर्वज आहेत की ज्यांचं स्वरूप बदलून, ज्यांना नष्ट करता आलं नाही त्यांचं रूप बदललं आणि त्यांना देवत्व दिलं. त्यामुळे तिथे आपण का जाऊ नये, निश्चितच आपण गेलं पाहिजे. परंतु म्हणतात ना, मनी नाही भाव, त्याला देवा मला पाव, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मी जरी उद्या कुणाला एखाद्या मंदिरात दिसले तरी लोकांनी हा विचार करू नये की ही बाई कॅमेऱ्यावरती मी नास्तिक आहे सांगते आणि मंदिरात आणि देवळात जाऊन हात जोडते. एक लक्षात ठेवा, देवत्व त्यांना दिलेलं आहे त्याविषयी माझ्या मनात कुठेही शंका नाही. ती माणसं होती, ती कुठल्याही पद्धतीने ते देव नव्हती. देवत्व देणं हा फार वेगळा विचार आहे. तुम्हाला एखाद्याचं कार्य कर्तृत्व संपवायचं असेल तर त्याला देवत्व दिलं जातं, जसं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चालू आहे. उद्या तुम्ही त्यांची मंदिरं जरी उभारली तरी आम्ही त्या मंदिरात जाऊन त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ, कारण आम्हाला माहितीये त्यांचा खरा इतिहास काय आहे आणि ते कोण आहेत. तिथे देव म्हणून आम्ही त्यांना नक्कीच नमस्कार करणार नाही, नतमस्तक होणार नाही, पण ते आमचे पूर्वज आहेत. त्यांनी आम्हाला एक विचार दिलेला आहे आणि त्या विचारांच्या पुढे आम्ही निश्चित नतमस्तक होऊ. आणि हेच नास्तिक आणि विचार जे आहेत याच्यामध्ये सुद्धा प्रगल्भता समाजामध्ये सुद्धा आली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा ते समजून घेतले पाहिजेत. हे कुठलंही असा काही रोग नाही की जो आपण लपवला पाहिजे, किंवा काही आजार आहे की लोकांपासून आपण वेगळं गेलं पाहिजे, किंवा लोकांनी आम्हाला वाईट टाकलं पाहिजे. समजून घेण्याची बाब आहे. जे समजून घेतील ते प्रगल्भ विचारांचे, जे नाहीत ते मनुस्मृतीच्या वाटेचे. तुम्ही सगळं जे बोलत असताना तुमच्या बोलण्यातून एक संघर्ष असा दिसत होता. सामाजिक क्षेत्रामध्ये पण संघर्ष असतो, राजकीय क्षेत्रामध्ये पण संघर्ष असतो, आणि हे संघर्ष करत असताना आपण जे ध्येय घेऊन हे काम करत आहात त्यात यशस्वी होत आहात का, असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. मगाशी सांगितलं तसं की काही शब्दांची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलत असते. यशाची व्याख्या ही माझ्या अनुषंगाने फार
वेगळी आहे. लोकांना असं वाटतं की निवडणुकीला उभे राहिलो आणि आपण जिंकलो म्हणजे आपण यशस्वी झालो, किंवा अमुक एखादी आपण संस्था उघडली आणि ती फार मोठ्या जोमात चालली म्हणजे आपण यशस्वी झालो. तर तसं नाहीये. तुम्हाला तुमचे विचार पुढे घेऊन जाणारे हजारो मिळतील असं नाहीये. त्या हजारोंमध्ये एक जरी व्यक्ती आपले विचार घेऊन पुढे जर जाण्यासाठी तयार असेल आणि ती जात असेल, तर मला असं वाटतं ते आपलं यश आपण समजलं पाहिजे. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता साधारणपणे काहीतरी 7 वर्ष झाली आहेत. मी नास्तिक विचार असतील किंवा खऱ्या अर्थाने सामाजिक राजकीय ह्या दृष्टीने आपण प्रगल्भपणे आणि परिवर्तनवादी विचार घेऊन, परिवर्तनशील म्हणेल, परिवर्तनवादी मी म्हणणार नाही, परिवर्तनशील विचार घेऊन पुढे जातीये. आणि यामध्ये असंख्य लोक मला जोडल्या गेलेले आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांचे मला संपर्क होतात, भेट मला ते देतात आणि ते या विचारांच्या माध्यमातून विचार करायला लागलेत. त्यांच्या स्वतःमध्ये ते मंथन करतायत. त्यांना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रश्न ते माझ्यासोबत डिस्कस करत असतात, फोन करतात, भेट घेतात आणि बदल त्या अनुषंगाने समाजामध्ये होतोय. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक आपल्याला जोडल्या जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे यशच आहे. हे यश कमी किंवा जास्त आपण असं सांगू शकत नाही, परंतु ज्या विचाराने आपण कार्य करत आहोत त्याच्याकडे आपण वाटचाल करतोय. आपलं स्वप्न फार फार मोठं आहे, कारण ज्यांनी आपल्याला हे स्वप्न आणि हे विचार दिलेले, पाहायला शिकवले, त्याही व्यक्तिमत्व ते सगळे फार मोठे होऊन गेलेत. त्यामुळे छोटं मोठं स्वप्न आपल्यालाही पाहणं ते रुचणार नाही. त्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला काळ आणि वेळ हा द्यावा लागणार आहे. आणि एक दिवस निश्चितच आपल्याच माध्यमातून दादा आपलं हे यश किती पुढे चाललेलं आहे आपण याची नोंद नक्कीच घेत जाऊ आणि हे आपलं वाढत जाईल. हे स्वप्न वाढत जावं, हे यशाकडे जाणारी आपल्या सोबत जोडणारी लोकही ती तितक्या संख्येने वाढत जाऊ, अशीच अपेक्षा आहे. आता हे अनेकांना राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा समाजकारण करत असताना घरातूनही संघर्ष करावा लागतो, घरच्या लोकांशी संघर्ष करावा लागतो, तसंच समाजातल्या लोकांशी पण संघर्ष करावा लागतो. तुम्हाला या पदापर्यंत येण्यासाठी संघर्ष करावा लागला का? कसा करावा लागला? अर्थातच म्हणजे मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात जर संघर्ष नसेल तर त्या यशालाही काही अर्थ नाहीये. कोणीही असू देत, मगाशीच सांगितलं की संघर्ष हा सगळ्यांच्याच वाट्याला येतो. तो अंतर्गत असेल, तो बाह्य असेल, सगळ्याच अनुषंगाने असतो. बाहेरच्या संघर्षाला आपण हवं तितकं तोंड देऊ शकतो, चॅलेंजेस ते स्वीकारू शकतो, परंतु सगळ्यात महत्वाचा असतो कौटुंबिक संघर्ष. आणि स्त्री म्हणून मी तो वीक पॉइंट माझा म्हणणार नाही, परंतु समाज व्यवस्था जी आहे त्यामध्ये स्त्रीला दुय्यम स्थानच नाही तर स्थानच नाहीये. आणि हे मला अनुभवायला मी सुरुवात केली जसं मी स्वतःला ह्या समाजकार्यामध्ये झोकून दिलं किंवा मी एक वेगळ्या विचाराने कार्य करण्यासाठी परिवर्तनशीलपणे मी ते माझ्या कृतीत उतरवायला गेले, तेव्हा मला अनेक अनुभव आले. नात्या गोत्यात असतील, रक्ताच्या माणसांमध्ये असतील, अगदी घरात कुटुंबातून असतील, तर याची झळ आपल्या कुटुंबापर्यंत पोचते. माझे विचार प्रगल्भ आहेत म्हणजे माझ्या आईचेही विचार तसेच 100% असावेत किंवा तिचे जे विचार आहेत तसे माझेच असावे असं कधीच होऊ शकत नाही. व्यक्ती जशी वेगळी असते तसे त्याचे विचारही वेगळे असतात. आणि संघर्ष हा फक्त म्हणजे इथपर्यंत संपत नाही. माणसांना भीती, भय हे मूळ घर आहे माणसाला चुकीच्या आणि नकारात्मक मार्गाला घेऊन जाण्याचं. ती भीती आमच्यात नाही. दोघीच्या बोलण्यामध्ये जिथे भीती वाटते तिथे संघर्ष संपतो. येस, हे सगळं तुम्ही कुठलीही मनात भीती न ठेवता संघर्ष करण्याच्या तयारीमध्ये आहात. तर भविष्यामध्ये काय करायचं आहे याचं काही तुम्ही नियोजन केलं आहे का? नियोजन खरं तर बऱ्याचशा अनेक गोष्टींचं आहे की खूप काही वाटतं. म्हणजे समाजात जे काही चुकीच्या नकारात्मक व्यक्ती किंवा शक्ती ज्या काही फिरतायत, खरं तर हे नष्ट झालं पाहिजे असे विचार आहेत. चांगलं समाजात घडलं पाहिजे म्हणजे सकारात्मक आणि परिवर्तनशील हे बदल सातत्याने घडत राहिले पाहिजेत. हा एक प्रमुख त्याच्यातला विचार आहे. कुठली गोष्ट आहे किंवा कुठलं अमुक तमुक एक आपण तसं नियोजन केलेलं नाही, कारण काळ फार जोमाने बदलतोय. पूर्वीचा आपण पिढीतला अंतर जरी म्हटलं, आपण ज्याला जनरेशन गॅप म्हणायचो, तर ही आई मुलगी किंवा वडील आणि मुलगा यांच्यामध्ये असायचा. पण आता हल्ली 5-5 वर्षामध्ये तो गॅप बदलतोय. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षांनी येणारे विचार हे फार प्रगल्भ आणि वेगळे असणार आहेत. तर त्या अनुषंगाने या बदलत्या समाजासोबत आपल्याला कसं समाजामध्ये परिवर्तन घडून आणता येईल आणि जे भेदाभेदाचं राजकारण समाजामध्ये आज पसरवल्या जातंय यात सुद्धा आपल्याला कसं हे अंतर
जे वाढलेलं आहे ती दरी कशी आपल्याला कमी करता येईल हा सुद्धा त्यामध्ये निश्चितच एक विचार आहे. आज जे आपण ध्येय आखलेलं आहे त्या मार्गावरती आपण चालत राहणं हे निश्चितच मला असं वाटतं ते महत्वाचं आहे. ज्या मार्गाला नकारात्मकता म्हटलं जातं आणि त्या मार्गावरती असंख्य लोकांची गर्दी आहे, आपल्याला तो मार्ग कधी धरता आला नाही आणि धरता येणार नाही. कुणाची हाजी हाजी आणि गुलामी कधीच आयुष्यात स्वीकारता आली नाही आणि पुढे ती स्वीकारता येईल असं वाटत नाही. त्यामुळे एकला चलो रे जरी हा प्रवास असला आणि जरीही असंख्य जण याला जोडलेले असले तरी आपल्या वाटेवरती आपल्यालाच निश्चित चालायचा आणि तो बदल आपल्या स्वतःपासून आपल्याला तो निर्माण करायचा आहे. त्यामुळे हा बदल पहिला मी माझ्या कुटुंबातून घरातून सुरुवात केलेला आहे. माझ्या दोन्ही मुलांवरती माझ्याच ह्या विचारांचे संस्कार मी देत आहे आणि त्यातून माझी मुलं हा विचार आणि जे काही परिवर्तनशीलता आहे ही पुढे नेतील ही देखील अपेक्षा मी व्यक्त करते. त्यांच्यावरती कुठलेही लादणार नाही अर्थात मी, परंतु हाच एक विचार आहे आणि हेच ध्येय आहे की हे अखंडपणे चालत राहू, यामध्ये कोणताही खंड पडू नये. कारण महाराष्ट्रात असो किंवा कुठल्याही आपण पाहतो जे थोर आपले विचारवंत होऊन गेलेत, महामानव होऊन गेलेत, त्यांच्या येणाऱ्या पिढ्या त्यांचे विचार पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत नाहीत. परंतु आपल्यासारखे वैचारिक वारसदार जे आहेत हा समाजहिताचा, लोकहिताचा आणि स्वराज्याचा विचार पुढे घेऊन चाललेली आहे. तसाच हा विचार समाजात देखील अनेकांनी पुढे घेऊन जावा आणि त्याच मार्गावरती, सत्याच्या मार्गावरती कार्यरत राहावं इतकंच पुढचं सगळं नियोजन आहे. हे तुम्ही सगळं मांडलेलं आहे की तुम्ही पुढचं नियोजन पण ठरवलेलं की पुढे काय करायचं तुम्हाला, परंतु प्रेक्षकांना हे पण ऐकायला आवडेल की तुमचं आतापर्यंतचा जो कार्य आहे त्याबद्दल, आजपर्यंत तुमचं कार्य आहे त्याबद्दल काय सांगा. कोणतंही कार्य माझं मी मनात कधी असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला हे असंच करायचंय किंवा हे असंच झालं पाहिजे. कारण मला एक माहितीये की नियमांमध्ये सगळ्या गोष्टी बसत नाहीत. आपला निसर्ग आहे नियम, हा सुद्धा कुठल्या एका चौकटीत बसत नाही. अर्थात तो आपल्याला धडे देत असतो, शिकवत असतो. या वेळ आणि काळ जो आहे हा त्याच्या सोबत आपल्याला हे बदल घेत चालायचे, नव्या आणि जुन्याचं समीकरण आपल्याला करायचंय. हे जेव्हा मनामध्ये पक्क केलं तेव्हा कुठेतरी एक प्रॉपर दिशा ज्याला म्हणता येईल आपल्याला ती मला कुठेतरी आखता आली. नाहीतर फक्त काहीतरी करायचंय एवढंच जे फक्त होतं की जे मी तर खरं त्याला लोक मला विचारतात की एवढ्या अडचणी येतात तरी तू करत राहते, पडली तरी उठते. पण ते मी त्यांना लोकांना गमतीचा भाग आहे हा, पण मी लोकांना सांगते ती मस्ती आहे. म्हणजे समाज कार्याची, समाज आपला एकसंध असावा आणि एकत्र कुठेतरी, म्हणजे हे खरं तर फार वेगळा विचार आहे. लोक तुम्ही म्हणाला तसं स्वार्थ स्वतःचा जपतात, पण याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ आमचा नाही. स्वार्थ फक्त एकच आहे, मी एक आई म्हणून विचार करायला लागले. अर्थात मी प्रथम एक मानव आहे, स्त्री आहे, अनेक नाती माझ्या अवतीभोवती आहेत, त्यांच्यात मी गुंतलेली आहे. परंतु आई म्हणून, कारण मूल जन्माला घालणं हे त्या मुलांनी आपल्याला सांगितलेलं नसतं, आपण त्यांना जन्म दिलेला असतो. आणि एक आई म्हणून माझे शुद्ध आणि सकारात्मक विचार आहेत की येणारं भविष्य आणि येणारं वातावरण जे आहे ते माझ्या मुलांसाठी सुद्धा तितकंच सकारात्मक आणि सुरक्षित हवंय जितकं आपण समाज हा आपला सुरक्षित आणि स्वच्छ असावा असा विचार करतो. आणि हे फक्त माझ्या मुलांसाठी म्हणूनच नाही तर सर्वांच्याच मुलांसाठी. त्यामुळे फक्त माझ्या मुलांवर संस्कार देऊन मला चालणार नाहीत, तर समाजातही परिवर्तन आपल्याला घडवावं लागेल. या अनुषंगाने आजपर्यंतचं माझं कार्य आहे आणि यात कुठलाही स्वार्थ नाही. आपण वाचत असताल माझ्या नावाच्या खाली वारसा सोशल फाउंडेशन हे एका संस्थेचं नाव लिहून येतं, परंतु या संस्था ही चालवताना सुद्धा लोकांचा सहभाग याच्यामध्ये कमी आहे. मी जितकं माझ्या वतीने समाजाला देता येईल तितकं देण्याचा त्यातनं प्रयत्न करत असते. त्यामुळे लोकांकडून गोळा करायचं आणि लोकांनाच द्यायचं हा अजिबात विचार नाही. आपल्याकडे जे ज्ञान आहे, आपण जे काही बदल परिवर्तन स्वीकारतोय ते आपण समोर ठेवून त्यामध्ये समाजात किती आणि कसा बदल आणि परिवर्तन होईल इतकंच त्यामध्ये पाहण्याचा जो काही हेतू आहे, हे सगळं कार्य माझं ह्याच एका विचाराच्या भोवती निश्चितच फिरत आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ लाभतीये, परंतु अधिक कृतिशीलपणे यामध्ये आपण सगळे सुद्धा कसे उतरू शकता हे नक्की आपण आम्हालाही सांगितलं पाहिजे, म्हणजे आपल्या ह्या कार्याला तितकी गती आपल्याला देता येईल. मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपली सामाजिक राजकीय जडणघडण कशी झाली, तुमचे भविष्यातील प्लॅन काय आहेत, तुम्ही काय करणार आहात याविषयी प्रखरपणे मत मांडली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुद्धा
आपल्या सर्वांचे खरं तर आभार व्यक्त करते, विशेष करून विजयदादांचे, की ह्या माध्यमातून त्यांनी मला आपल्या समोर येण्याची संधी दिलीत आणि आपण सर्वांनी सुद्धा इतकं प्रेम आणि इतका आदर ह्या माध्यमातून दिलेला आहे की बारीक सारीक गोष्टी सुद्धा आपण एका कुटुंबाच्या व्यक्तीसारखं माझ्याशी तुम्ही बोलत असता, सांगत असता आणि मी सुद्धा स्क्रीनच्या माध्यमातून तुमच्याही आयुष्यातला एक घटक आणि एक भाग होऊ शकते आणि तोही सकारात्मक.